कुपवाड्यामधल्या स्थानिक आदिलनं दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आदिल हा डोंगराळ मार्गाचा मास्टर असून आदिल सोबत लष्कर ए तोयबाच्या फारुख अहमदनं सुद्धा दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती। फारुख अहमद लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर असून तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपल्याची माहिती। अटारी बॉर्डर अखेर खुली करण्यात आली। पासपोर्ट असलेल्यांनाच पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली। आज सकाळी 10:40 बीएसएफनं अटारी बॉर्डर खुली केल्याची माहिती। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली होती। पाकिस्तानमध्ये एफएम रेडिओवर भारतीय गाण्यांना बंदी घालण्यात आली। त्यामुळे आता पाकिस्तानात भारतीय गाणी वाजणार नाहीत असा निर्णय पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशनने घेतला। काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात आता सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय। 23 एप्रिलपासून देशभरात 10 लाखांहून अधिक सायबर हल्ल्यांची नोंद झाली। पाकिस्तान, मोरोक्को आणि इंडोनेशियातून हे सायबर हल्ले होत असल्याची माहिती आहे। या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केलं। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधला तणाव वाढलेला असताना जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून 8व्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। कुपवाडा, बारामुल्ला भागामध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला। या गोळीबाराला भारतीय लष्करानं सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं। दहशतवादाला मुळासकट उखडून टाकायचं असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिला। तसंच केंद्र सरकार दहशतवाद्यांना कडक प्रत्युत्तर देणार असा इशारा सुद्धा शहांनी दिला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली। तर भाजप काँग्रेसची कार्बन कॉपी नाही तर भ्रष्ट नक्कल असल्याची टीका राऊतांनी केली। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाचे संबंध ताणले गेले। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावण्यात आला। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला। तसंच नागरिकांना मोर्चा काढत दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। सांगलीच्या डफळापूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं। गावाला सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा तसंच गावातल्या विविध विकासांच्या कामाला गती मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। उल्हासनगरमधल्या पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापालिकेविरोधात होम हवन करत आंदोलन केले। महापालिकेनं पाणीपट्टीत वाढ केली तसंच परिसराला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांनी आक्रमक होत आंदोलन केलं। वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पीक विमा तसंच इतर विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा होता। आंदोलनात जिल्हा शिवसेना पदाधिकारी, शेतकरी बांधव सहभागी झाले होते। मोर्चाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। अमरावतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले। यावेळी अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। ग्रामीण भागातून शेतकरी ट्रॅक्टरसह अमरावती शहरामध्ये आंदोलनासाठी दाखल झाले। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील साई दरबारी दाखल झाले। यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांचं स्वागत केलं। दरम्यान जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते गोदावरी उजवा कालवा अस्तरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। महायुतीच्या रिपोर्ट कार्डवर विरोधकांनी हल्लाबोल केलाय। 100 दिवसात जनतेचा अपेक्षाभंग झाला असून मुख्यमंत्र्यांनी कुठल्या आधारावर मार्क दिले असा सवाल विरोधकांनी केला। तसंच आपला पेपर आपणच तपासण्याची ही पद्धत आहे असा टोलाही लगावला। रायगडचं पालकमंत्रीपद गावगुंडांकडे जाऊ नये असं म्हणत राऊतांनी भरत गोगावलेंवर टीका केली होती। यावर भरत गोगावले यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। कोण गावगुंड आहे हे जनता ठरवेल असं गोगावले म्हणाले। तर पालकमंत्रीपदाच्या वादात राऊतांनी पडू नये, त्यांनी महाविकास आघाडीत काय चाललंय ते पाहावं असा टोला गोगावलेंनी लगावला। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या वतीनं कोल्हापूरमधल्या अडकूर इथं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नागरी सत्कार करण्यात आला। मंत्री हसन मुश्रीफ यांची सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती होती। लोणावळ्यामधले तज्ञ समितीमधल्या 2 सदस्यांच्या नियुक्तीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आक्षेप घेतला। शहराच्या विकासासाठी न्यायालयाच्या आदेशानं तज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती। ही नियुक्ती न्यायालयाच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं। दरम्यान या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली। यवतमाळ जिल्हा भाजप अध्यक्ष पदासाठी चुरस पाहायला मिळते। पक्ष निरीक्षकांनी कोरी टीमकडून जाणून घेतलेल्या अभिप्रायामध्ये 5हून अधिक नावं पुढे आली आहेत। दरम्यान यांच्यापैकी कुणाच्या गटामध्ये अध्यक्षपद जाते याकडे लक्ष आहे। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव नगर परिषदेमध्ये आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये नागरिकांनी तक्रारींचा पाढाच शेळकेंसमोर मांडला। नागरिकांनी रस्ते आणि पाणी पुरवठ्याबाबत तक्रारींचा भडीमार केला। यावर शेळके यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना धारेवर धरले। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमामध्ये आदिती तटकरेंच्या महिला आणि बालविकास खात्यानं प्रथम क्रमांक पटकावला। त्यानिमित्त रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला।
भंडाऱ्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप, पंतप्रधानांचे आभार मानले। यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नागपूरमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून जल्लोष करण्यात आला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा देखील सत्कार केला। यावेळी ओबीसी बांधवांनी फटाके फोडून लाडू वाटत आनंद साजरा केला। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आदित्य तटकर यांच्या महिला बाल विकास खात्यानं उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि यानिमित्त रोहा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला। केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं पुण्यामध्ये स्वागत करण्यात आलं। ओबीसी संघटना तसंच सर्वपक्षीय नेत्यांनी फुले वाढत एकत्रित पेढे वाटत जल्लोष केला। राज्यातल्या लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अद्याप जमा झाला नाहीये। एकीकडे महिला आणि बालविकास विभागानं कामगिरीत प्रथम क्रमांक पटकावलेला असताना दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। रायपूर विमानतळावरच्या एका तरुणाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो। या तरुणाला सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवल्यानंतर त्याच्या बॅगेमध्ये बासऱ्या सापडल्या। त्यानंतर त्याला अधिकाऱ्यांनी बासरी वाजवून दाखवायला लागली। सोलापुरात 100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणा उपक्रम घेण्यात आला। या उपक्रमात सोलापूरचे एसपी अतुल कुलकर्णी सर्वोत्तम पोलीस अधीक्षक ठरले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं 3रा क्रमांक पटकावला। जिल्हाधिकारी कार्यालयानं 80.86 गुणांचं 3रा क्रमांक पटकावला, तर जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयानं सुद्धा 65 गुणांचं 3रा क्रमांक पटकावला। महाराष्ट्र दिनी शहापूरमधल्या माऊली प्रतिष्ठाननं आजी माजी भारतीय लष्करी सेवेत कार्यरत सैनिकांचा सत्कार केला। खाडे विद्यालयात आयोजित सोहळ्यामध्ये सैनिकांच्या कुटुंबियांचा आणि वीरपत्नींचा सुद्धा सन्मान केला गेला। खासदार सुरेश म्हात्रे आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी सन्मान केला। महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आले। 2 मे ते 4 मे पर्यंत हा उत्सव पार पडणार। महोत्सवानिमित्त विविध पॉइंटवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या उत्सवाच्या पूर्वसंध्येला आकर्षक लेझर शो सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। 20हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक आणि विशेष सेवा पदक प्राप्त झाले। त्यांनी पोलीस आयुक्त विनकुमार चौबे यांनी सन्मान केला। संभाजीनगर पोलीस दलाला राज्य सरकारकडून 16 नव्या स्कॉर्पिओ गाड्या मिळाल्या। या गाड्या पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहेत। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गाड्यांचं पूजन करण्यात आलं। या गाड्यांसोबतच राज्य राखीव दलासाठी 3 व्हॅन सुद्धा संभाजीनगर पोलिसांना मिळाल्या। उन्हाळी सुट्टीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झालंय। मनमाड, नाशिक, भुसावळसह इतर ठिकाणच्या गाड्यांचं 8 जूनपर्यंत रिझर्वेशन फुल आहे, तर खासगी ट्रॅव्हलचे दर सुद्धा तिप्पट झाले, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सांताक्रूजला जोडणारा मार्ग लवकरच सुरू होणार आहे। सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या पुलाच्या विस्तारीकरणाचं 25% काम पूर्ण झाले। मे महिन्यामध्ये पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली। सदर जिल्ह्यामध्ये 2,37,000 लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित आहे, तर आतापर्यंत केवळ 7,92,000 जणांची केवायसी पूर्ण झाली आहे। सफाई कामगारांना अखेर न्याय मिळालाय। मृतांच्या वारसांना दुप्पट नुकसान भरपाई दिली जाणार आहे। 1993 नंतरच्या अपघातग्रस्त कामगारांना ही मदत दिली जाणार आहे। नियमित, कंत्राटी आणि दैनंदिन तत्वावरचे कामगार यासाठी पात्र आहेत। भारतामध्ये नोकरी बदलण्याचा कल वाढतोय। वर्षभरामध्ये 82% भारतीय नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत। वर्क लाईफ बॅलन्स होण्यासाठी नोकरीत बदल करण्याचा विचार केला जात असल्याचा अहवाल जागतिक व्यावसायिक सेवा संस्थेनं दिला। वाशिममधल्या 102 रुग्णवाहिका चालक पगारापासून वंचित आहेत। गेल्या 5 महिन्यांपासून चालकांना पगारच मिळाला नाही। मानधन मिळालं नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली, त्यामुळे 5 मे पासून रुग्णवाहिका चालकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला।
नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत शहरामध्ये वाहतूक कोंडी झाली होती। ग्रामपंचायतीने सुरक्षा रक्षक नेमले होते, मात्र नगरपंचायत प्रशासन झाल्यानंतर ते काढण्यात आले आणि त्याच पोलीस नसल्याने वाहतुकीची समस्या नित्याचीच झाली। यावेळी तोडगा काढावा अशी मागणी आता केली जाते। मुंबईमध्ये म्हाडाच्या 388 इमारतींचा पुनर्विकास रखडला। या इमारती 30 ते 35 वर्ष जुन्या झाल्यात। म्हाडानं बिल्डरांसाठीच्या अटी शिथिल केल्यास इमारतींचा पुनर्विकास होईल, त्यामुळे म्हाडानं याबाबत तोडगा काढावा अशी मागणी रहिवाशांनी केली। नवी मुंबईच्या वाशीमधल्या राजीव गांधी जॉगर्स पार्क आणि एपीजे अब्दुल कलाम उद्यानातली झाडं आता सुकली आहेत। या दोन्ही उद्यानात 2000हून अधिक झाडं लावलीत, मात्र या झाडांची निगा राखली जात नसल्यानं ही झाडं सुकत असल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली। मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आले, तर कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला। काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्तांनी कारवाई केली। पिंपरी चिंचवड शहरातल्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलला महापालिकेनं दणका दिला। रुग्णालयाला विनापरवाना जाहिरातबाजी करणं महागात पडलं। महापालिकेनं रुग्णालयाला 25,000चा दंड ठोठावला, तसंच रुग्णालय आणि बाहेरच्या परिसरात लावलेले अनधिकृत होर्डिंग सुद्धा हटवण्यात आले। चंद्रपूरमध्ये दारूच्या 530 पेट्या जप्त करण्यात आल्या। ती अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री गडचिरोलीत होणार होती। दरम्यान याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेनं बंदर शिवापूर परिसरात कारवाई केली। कोल्हापूरमधल्या चंदगडमध्ये जंगलात जनावरांची शिकार करण्यासाठी वापरणारे 100 गावठी बॉम्ब नष्ट करण्यात आले। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी 100 गावठी बॉम्ब आढळले होते, त्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर गावठी बॉम्ब नष्ट केले। अमरावतीमधल्या खोलापुरीमध्ये एका पत्नीने स्वतःच्या पतीला मारहाण करत त्याला लुटण्याचा कट रचला। प्रॉपर्टीचा हिस्सा आणि दर महिन्याला 15,000 रुपये देणार असा मॅरेज कॉन्ट्रॅक्ट करून या महिलेनं लग्न केलं, मात्र पत्नीचं आश्वासन न पाळल्यानं पत्नीनं 1200 रुपयात पतीला लुटण्याची सुपारी दिली, त्यामुळे पतीला मारहाण करत त्याच्याकडून 95,000चा एवज लुटण्यात आला। सांगलीमध्ये भर दिवसात धूम स्टाईलनं चोरट्यांनी 40 तोळं सोनं लुटलं। पुष्पराज चौकात एका वृद्धाजवळच्या सोन्याची बॅग चोरट्यांनी लंपास केली। बँकेच्या लॉकरमध्ये सोनं ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा पाठलाग करत 2 अज्ञात चोरट्यांनी सोन्याची बॅग लंपास केली। गोंदियामध्ये एका तरुणीला विवाह केल्यानंतर तिच्या पूर्वीचा प्रियकर वारंवार त्रास देत होता, त्यामुळे तरुणीच्या नवऱ्यानं तरुणीच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराला गोळी झाडत धमकावलं। या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या नवऱ्याला अटक केली। यावेळी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केली। डोंबिवलीमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली। रेल्वे पोलिसांनी या महिलेवर कारवाई केली। या कारवाईमध्ये महिलेकडून मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली। येवला तालुक्यातल्या नागडे इथं शेतकऱ्यांच्या गोठ्यातून 4 गायी चोरीला गेल्या। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोर कापून गायींना पळवून नेले। या प्रकरणी येवला शहर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। संभाजीनगरमधल्या गंगापूरमध्ये एका शेतकऱ्याच्या घरावर 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकला। या दरोडेखोरांनी शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण सुद्धा केली। यावेळी दरोडेखोरांनी 5.5 लाखांचा ऐवज त्यांनी जप्त लंपास केला। या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली। परभणीच्या जवाहर कॉलनीमध्ये चोरीची घटना घडली। घरातलं सोनं, चांदी आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले। चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती। गडचिरोलीमध्ये आंबेशिवणीमध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाई केली। या कारवाईमध्ये रेतीसह 3 मोठे ट्रक जप्त केले, तर हे 3ही ट्रक अमरावतीमधले असून या रेतीची विदर्भात तस्करी होत असल्याचं समोर आलं। माहूरच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे। पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली। यामुळे 1 लाख शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे। पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे नसल्यानं पूर्ण पाणी तेलंगणात वाहून जात होतं। मावळमधल्या देहू ते विठ्ठलवाडी दरम्यान गळती लागलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली। या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याची बातमी झी24 तासनं दाखवली होती, त्यामुळे बातमीनंतर पाणीपुरवठा विभाग खडबडून जागत झाला। दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। दिल्लीसह शहरालगतच्या अनेक सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचले। पुढचे काही दिवस दिल्लीमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। दिल्लीमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातला। अवकाळी पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं। द्वारका इथल्या खारखरी भागामध्ये घरावर झाड कोसळून 4घांचा मृत्यू झाला। यामध्ये महिलेसह तिच्या 3 लहान मुलांचा समावेश आहे, तर मृत महिलेचा पती किरकोळ जखमी झाला। राज्यामध्ये पुढचे 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। पूर्व विदर्भातल्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे।
संभाजीनगरमध्ये किमान तापमान घसरले, मात्र शहरात उष्णता वाढली तर वातावरणात दमटपणा कायम आहे. शिवाय हवेचं प्रमाण देखील कमी होतं. एप्रिल महिन्यात सुमारे 25 दिवस तापमानाने 40 ओलांडली. मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज आहे. सोलापूरमधल्या तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचलाय. त्यामुळे सोलापूरमधली सिग्नल यंत्रणा दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. उकाड्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. सिग्नलवर थांबल्यानं उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते. दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातल्या जलाशयाच्या पाणी पातळीत घट होती. मे महिन्यामध्ये मुंबईकरांना तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरामधल्या तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात मुंबईकरांना तापमान वाढीचा फारसा सामना करावा लागणार नाही.